सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत नुकत्याच घेतलेल्या नोकरी भरतीतील खुल्या प्रवर्गाबाबतच्या निर्णयाचे धुळे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले। मागासवर्गीय प्रवर्गातील उच्च गुणवत्तेच्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून डावलून केवळ त्यांच्याच आरक्षित प्रवर्गात सामावून घेण्याच्या सरकारच्या कथित निर्णयाला विरोध दर्शवत संविधान संरक्षण समिती आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। या निर्णयामुळे संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली होत असून हा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि दुजाभाव करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या आरक्षणाच्या मूळ उद्देशाला आणि गुणवत्तेलाच यामुळे हरताळ बसला जात असल्याचा आरोप यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले एक सविस्तर निवेदन धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आलंय। शासनाने हा वादग्रस्त निर्णय तात्काळ रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। या समाज व्यवस्थेमधून बाबासाहेब आले, त्या समाज व्यवस्थेची पार्श्वभूमी असल्यामुळे या देशातील वंचित समाजाला सुधारलेल्यांच्या बरोबर आणावयाचे असेल तर काय करावं लागेल याचा विचार करून आणि नेहरूजींची संमती घेऊन बाबासाहेबांनी घटनेत 17व्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली आणि मागासवर्गीयांसाठी 14व्या कलमाने आरक्षणाची तरतूद केली। ही तरतूद करत असताना बाबासाहेबांनी मागासवर्गीयांना सरकारने विशेष सवलतीची व्यवस्था करावी हे 16व्या कलमामध्ये आणलं आणि त्यामुळे मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण आणि नोकरीमध्ये लागल्यानंतर प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन याची तरतूद केली। ही बाब मनुवादी लोकांना ही पसंत पडलेली नाही आणि म्हणून त्यांनी जसं जमेल त्या पद्धतीने मागासवर्गीयांना मागे रेटण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये जे कॅबिनेटची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये या सरकारने असा निर्णय घेतला की गुणवत्तेच्या आधारावर एखादा मागासवर्गीय स्पर्धेमध्ये सर्वोच्च जरी असला तरी त्याला खुल्या प्रवर्गामधून नोकरीला घ्यावयाचं नाही, त्याची मागासवर्गीयांच्या यादीमध्ये त्याचं नाव ढकलायचं। याचा परिणाम असा होणार आहे की जे सुधारलेल्या समाजाचे केवळ 15% लोक आहेत त्यांना 50% आरक्षण मिळणार आणि मागासवर्गीय SC, ST, VJ, NT, OBC धरून जे 49% आहेत त्यांनाही 49% मिळणार, अशा प्रकारची ही तरतूद आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन माननीय कलेक्टरच्या मार्फत पाठवण्यासाठी आलेलो आहोत।